हॉटेलला बघून तुम्हाला कोकणात आल्याचा फील आला असेलच। चला तर मग मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी। नमस्कार, राजश्री ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी आलेली आहे ठाण्यातल्या उपवन या भागातील रत्न कोकणे रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी। चला तर मग आपण त्यांच्या ज्या डिशेस आहेत त्या टेस्ट करूया। चला। एंट्री केल्यावर उजव्या हाताला प्रथम दिसतो तो सुंदर असा देव्हारा। ही आहे ह्यांची ग्राउंड फ्लोअरची सिटिंग अरेंजमेंट। अतिशय सुटसुटीत अशी सिटिंग अरेंजमेंट इथे केलेली आहे। तसंच ह्यांचं वर सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे। चला मी तुम्हाला दाखवते वरची सिटिंग अरेंजमेंट। मार्बलचे असे हे फ्लोरिंग व त्यावर लावलेले सुंदर असे हिडन लाईट्स आणि चिऱ्यांची भिंत, मस्त असे इंटिरियर इथं केलेलं आहे। ही आहे यांची फर्स्ट फ्लोअर वरची सिटिंग अरेंजमेंट। नमस्कार दादा, हे तुमचं रेस्टॉरंट कधीपासून चालू झालंय? मॅडम ऍक्च्युअली जे आपलं रेस्टॉरंट आहे ठाण्यामध्ये ते 3 वर्ष आधी आपण मॅडम आहोत तिथं आपण मॅडम 3 वर्ष काढले। त्यानंतर आपण 7 जानेवारी शिफ्टिंग केली। अच्छा, 2022 7 जानेवारीला तिकडून 7 जानेवारी बिझनेस तिकडं बिझनेस सेम इकडे आहे। अच्छा अच्छा। आणि टायमिंग काय आहे इकडचं? टायमिंग सर मॉर्निंगला तो 11 o'clock आहे, तर दुपारी 3:30 पर्यंत आहे। इव्हिनिंगला परत 6:30 रात्री 11:30 पर्यंत। अच्छा अच्छा। आणि तुमची इथे बघितले हे तुम्ही इथे कौलारू आणि हे सगळं चिऱ्यांचं बांधकाम केलेलं आहे, ते कसं काय म्हणजे? सर मॅडम ऍक्च्युअली बोलायला गेलं ना, ते सर्व स्ट्रक्चर जे आहे आर्किटेक्ट जे केलेलं आहे ते आमचे ओनर जे आहेत संजय चाळके साहेब आणि सुवर्णाजी धनंजय सुवर्ण, दोघांनी मिळून ते एक स्वतः माइंड लावून त्यांनी केलेलं आहे सर्व। म्हणजे ऑथेंटिक असा मालवणी लुक द्यायचा। ऑथेंटिक लुक द्यायचा, बरोबर। अच्छा अच्छा। म्हणजे कोकणातला फील हा ठाणेकरांना यावा यासाठी हे असं केलेलं आहे। आता हे जे वरचं रेस्टॉरंट जे आपण केलेलं आहे हे पण ते कोकणातलं लुक यायला पाहिजे, कोटीचा लुक यायला पाहिजे, त्या करतात। अच्छा अच्छा। हा म्हणजे लाकडाला ते वर्निश वगैरे देऊन ते सगळं दिलेलं आहे। बरोबर। अच्छा अच्छा। तर तुमच्या इकडे एक्झॅक्टली स्पेशालिटी काय आहे? मॅडम ऍक्च्युअली आपल्या रेस्टॉरंटची स्पेशालिटी जी आहे ना, तर आपली सी फूडची आहे। अच्छा। टोटल सुरमई, प्रॉन्स, बांगडा, रावस, मांदेली, क्रॅब, म्हणजे टोटल फिश जे आहे आपल्याकडे ते टोटल आपली फिश फेमस आहे। असं नाही आपण मटन चिकन ते पण फेमस आहे असं नाही, पण फिशची स्पेशालिटी आहे आपली रेस्टॉरंट स्पेशालिटी फिशची आहे। तुमच्या मते आम्ही काय खावं असं तुमचं म्हणणं आहे? मॅडम तुम्ही तंदूर फिश मध्ये तुम्हाला इंडियन चायनीज तंदूर, आता बऱ्याच हॉटेलमध्ये गेला तर आपल्याला इंडियन चायनीज तंदूर सगळं भेटतं, पण काय फिश इंडियन चायनीज तंदूर हे थोडं वेगळं आहे। अच्छा। तंदूर मध्ये ट्राय करा, क्रॅब तंदूर आहे आपल्याकडे, रावस तंदूर आहे बोनलेस मध्ये, सुरमई टॉप फ्राय आहे, पॉपलेट तंदूर आहे आणि स्टीम प्रकार जो आहे तो पण आपल्याकडे आहे। अरे वा। हो, स्टीम जे वाफेवर बनतं ते पण आपल्याकडे आहे। चालेल, मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही फिशची थाळी ऑर्डर करतोय। चला तर मग आता इकडच्या ज्या स्पेशालिटीज आहेत त्या आपण मागूया आणि टेस्ट करूया। इथे सुरुवात करते आहे मटन पाया सुटणे, तर तुम्हाला याची टेस्ट कशी आहे ते सांगते। स्टार्टर स्पेशालिटीमध्ये आम्ही सर्वात पहिलं मागवलेलं आहे प्रॉन्स कोलीवडा, पण हे प्रॉन्स कोलीवडा तरी ऑथेंटिक मालवणी पद्धतीचं आहे। तुम्ही बघू शकता इथे प्रॉन्सचे पीससुद्धा खूप मोठे मोठे आहेत आणि खूप क्रिस्पी आहे। ही आहे जवळा भजी, खूप क्रिस्पी आहे, हे बघा, आणि मोठीसुद्धा आहे। इथे मागवलेला आहे तिसऱ्या सुखा, तिसऱ्यांचे पीस पण खूप मोठे मोठे दिसत आहेत। चला तर मग आधी सर्वप्रथम ह्या सर्वांची मी टेस्ट करते आणि कशी आहे ते तुम्हाला सांगते।
कोटिंग पण आहे ना मस्त झालेलं आहे. आता मी टेस्ट करते जवळा भजी. जवळ्याची टेस्ट खूप छान येते आणि खूप माझ्या आवडीचं असं शिंपल्या. आता मी हे सर्व संपवते आणि मग भेटते तुम्हाला. मी आधी जो मटन पाया सूप जो टेस्ट केला त्या टेस्ट जी आहे ती खरंच खूप छान होती. मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन की आल्यानंतर सुरुवात मात्र जी तुम्ही कराल ना ती पाया सूपपासूनच कराल. आमचं जेवण आलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते की आम्ही जेवणात काय काय मागवले ते. सर्वप्रथम ही आहे मटण थाळी, मटण सुका, ही मटणची ग्रेव्ही आहे म्हणजे हे मटण सागोती. हा आहे तांबडा रस्सा, सोलकढी, ही आहे कोशिंबीर, कांदा लिंबू, ही आहे मटण बिर्याणी आणि हे आहे मटणचं पॅटीस. वडे मागवलेले आहेत आम्ही इथे. तुम्ही इथे भाकरी किंवा चपाती पण मागवू शकता. इथे मी एक्स्ट्रा भाकरी आणि चपातीसुद्धा मागवलेली आहे. ही आहे चिकन सुका म्हणजे चिकन सागोती. त्याशिवाय इकडची फेमस आणि स्पेशल अशी खेकडा थाळी मी मागवलेली आहे. ही आहे खेकडा सुका, हे आहे खेकड्याचं कालवण, सोलकढी, चटणी, कांदा, मांदेली, भात आणि भाकरी. भाकरीशिवाय तुम्ही वडे, आंबोळी हे सुद्धा इथे मागवू शकता. इथे आहे सुरमई थाळी. सुरमई थाळीमध्ये आहे प्रॉन्स बिर्याणी, प्रॉन्सचं कालवण, बांगड्याचं तिकलं, हे आहे जवळा सुका, सोलकढी आणि भली मोठी सुरमई, कांदा, लिंबू आणि ठेचा. तर मी आता सुरुवात करते हे सर्व खायला आणि याची टेस्ट कशी आहे ते पण तुम्हाला सांगते. सुरुवात करते आहे भाकरी आणि खेकड्यापासून. खेकड्याचं कालवण, ह्यांचे मसाले हे घरगुती असल्यामुळे खेकडा थाळीला खूप छान टेस्ट आली. एवढा मोठा खेकडा खायचा आहे मला. तुम्ही बघू शकता केवढा मोठा खेकडा आहे हा. वाव, नांगी पण बघा केवढी मोठी याची. हा जो रस्सा आहे ना तो मी भाकरी बरोबर टेस्ट करते. आता सोलकढी. सोलकढीचा रंग पण बघा मस्त गुलाबीचा रंग आहे. आता मी टेस्ट करते आहे सुरमई थाळी. सुरमई पण खूप मस्त शिजलेली आहे, मस्त फ्राय झालेली आहे. नुसता सुरमईचा पीस खाते. आता मी टेस्ट करते आहे तो वडा घेतलेला आहे आणि वड्याबरोबर चिकनची टेस्ट करते. मस्त स्पायसी अशी डिश आहे ही. वडे आणि चिकन ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना खूप छान. या मटन थाळीतली ही जी मटन बिर्याणी आहे ना ती मी आता टेस्ट करते. पण मटणाची टेस्ट मात्र ह्या बिर्याणीमध्ये छान उतरलेली आहे. सुरुवात करते मी आता. हे पूर्ण जेवण आता मी संपवते आणि मग तुम्हाला मी भेटते. वडे आणि भाकरी हे दोन्ही माझं खाऊन झालेलं आहे आणि आता सर्वात लास्ट माझ्या आवडीचं असं मी खाते सोलकढी आणि भात.
हे टिपिकल मालवणी पदार्थ आहे. सो तो आता मी खाऊन पूर्ण देते. झणझणीत असं मालवणी जेवण जेवून झालेलं आहे. जेवणाचा एंड हा स्वीट डिशने करते. तर इथे मागवलेला आहे खरवस आणि पुरणपोळी. खरवस तर खूप छान आहे. पुरणपोळीसुद्धा टेस्ट करून बघते. पुरणपोळीवरती तुपाची जी धार आहे ना, तर ह्या दोन्ही डिश स्वीट डिश मी संपवते आणि मग तुम्हाला भेटते. आमची स्वीट डिशसुद्धा खाऊन झालेली आहे. तीसुद्धा खूप टेस्टी होती. आता माझं एवढं पोट भरलेलं आहे की आता काहीही खाण्याची माझी इच्छा नाही. तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि तुमच्यापैकी जर कोणी इथे आलेलं असेल, कोणी इकडे भेट दिलेली असेल तर तेही मला कमेंट करून कळवा. चला तर मग बाय.